गुड्डो ए गुड्डो आहा कुठे आले. हाय हॅलो नमस्ते. मिसेस फौजलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. हा व्हिडिओ खूपच जास्त पेंडिंग असा आहे. तर बरेचसे व्हिडिओ पेंडिंग आहेत. तर तुम्ही म्हणाला आता रोजचंच इथं चाललं आहे पेंडिंग आहे. तर मी आता काय करते, एक व्हिडिओ जुना म्हणजे एक व्लॉग किंवा व्हिडिओ जो असेल ते जुना करते अपलोड आणि आता एक लेटेस्ट असं टाकते. तर बाळाच्या बारशाचे दोन्ही पार्ट तुम्ही बघितले असतील. आय होप. जर बघितले नसतील तर मग लिंक देते तुम्हाला पिन कमेंटमध्ये, नक्की जाऊन बघा. खूप छान असा ब्लॉग आहे. आणि बड्डेचा पण ब्लॉग आहे. तर ऑलरेडी त्याचा बड्डे होऊन पण आता मार्चमध्ये बड्डे झाला आहे. आता मी त्याच्या बारशाचा आणि बड्डेचा ब्लॉग टाकते. तर मी गावी होते, तुम्हाला माहितीसाठी सांगते. आता मी आले परत फौजींसोबत छत्तीसगडला. तर आता मी हळूहळू जसं जमेल तसं व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ आहे चैत्र महिन्यातला. तर आम्ही गेलो होतो रेवणसिद्धाला आणि रेवणसिद्धाला खडी घातली जाते चैत्र महिन्यात. रोज सकाळी म्हणजे पहाटे ज्यांची इच्छा असते ना, एखादी म्हणजे कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी, जसं आपण नवस बोलतो ना तशा टाईपमध्ये खडी घालतात. तर तर असं म्हणतात की रेवणसिद्ध महाराज आपली इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे मग वर्षातून एकदा तरी कमीत कमी चैत्र महिन्यात ना एक तरी दिवस खडी घालावी असं आमच्या आजी म्हणायच्या, म्हणजे माझ्या आजी सासूबाई. तर आम्ही जसं जमेल तसं जातो. मागच्या वर्षी पण गेलो होतो, यावर्षी पण गेलो. तर एकच दिवस जायला मिळालं यावर्षी आणि मागच्या वर्षी पण तसंच झालं. आम्ही गेलो म्हणजे अजमेरवरून आलो आणि थोडेच दिवस राहिले होते अमावस्येला. त्यामुळे मग एकदाच जायला मिळालं. एक खडी घातली आणि यावर्षी पण एक खडी. तर एक तरी खडी आम्ही आवर्जून घालतोच दरवर्षी. तर इथे ना रेवणसिद्धाच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर आणखीन एक खाली गावामध्ये जे रेणावी गाव आहे ना, त्याच्या जवळपास थोडंसं अलीकडे तर इथे एक मंदिर आहे. तिथून मग त्या मंदिरापासून यायला लागतं आणि इथे एंट्री ते गेट बनवलेलं आहे, त्यामुळे कळतंच आपल्याला. आणि पूर्ण जे रेवणसिद्धाचा जो डोंगर आहे ना, त्या पूर्ण डोंगराला वेढा मारायचा असतो, म्हणजे प्रदक्षिणा घालायची असते थोडक्यात. आणि अनवाणी चालायचं असतं आणि थोडंसं काट्याकुट्यातून म्हणू शकतो, म्हणजे काटेकुटे तर नाही आहेत, आता सगळं स्वच्छ आहे. तर रानातून आहे थोडासा रस्ता, एक अर्धा किलोमीटरपर्यंत टोटल फक्त. आणि बाकी जो आहे तो प्लेन रस्ता आता बनवला आहे, आता म्हणजे बरेच दिवस झाले बनवला आहे. तर आमच्या आजी सांगायच्या की पहिला ना रस्ता नव्हता हा, आणि पूर्ण डोंगरातून म्हणजे काटाकोटातून असं म्हणजे खडकातून जायला लागायचं. खडी घालायला खूप जास्त कठीण होतं. तर आता तर बघा मंदिर ट्रस्टने एकदम सोपं करून ठेवलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. आणि या खडी घालतानाचे काही नियम आहेत. समोरच बघायचं असतं, इकडे तिकडे बघायचं नाही किंवा खाली वर बघायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, थांबायचं नाही, वाकायचं नाही. आणि म्हणजे असं बऱ्यापैकी कडक नियम असतात. तर ज्यांना जमतं तेच खडी घालतात. तर थांबायचं नसतं अजिबात आणि बोलायचं तर अजिबात नसतं. आणि जर काटा वगैरे घुसला किंवा काय लागलं तरी सुद्धा बघायचं नाही, खाली वाकून किंवा थांबायचं नाही. तर असे काही नियम आहेत. तर आम्हाला आता बऱ्यापैकी माहिती झाली, त्यामुळे मग आम्ही दरवर्षी घालतो त्यामुळे. तर आता चला मग आमच्यासोबत तुम्ही पण एक खडी घाला. तुमची पण काही इच्छा असेल तर रेवणसिद्ध महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर मी म्हटलं की असं व्हिडिओ करतात की नाही मला माहिती नाही, पण मी म्हटलं की चला आपल्या इथली जी परंपरा आहे किंवा जी पण एक गोष्ट आहे जी इतरांना पण कळणं महत्त्वाचं आहे. आणि जे थोडे डिवोशनल किंवा जे देवांना मानतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे. तर हा माझा छोटासा प्रयत्न. तर थोडासा कॅमेरा म्हणजे शेक होतो आहे किंवा थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कारण मी खडी घालते ना, म्हणजे मला ते नियम लागू करायचेच, म्हणजे ते नियम काटेकोर पाळायचेच आहे. त्यामुळे मग कॅमेऱ्याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही. जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते, तर समजू शकता तुम्ही. आणि थोडासा म्हणण्यापेक्षा खूप जास्त मोठा होता, कारण पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालायची होती, तर फक्त मंदिराला नव्हती घालायची. त्यामुळे मग थोडासा मी फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ हा. तर तुम्ही बघू शकता एकदम पक्का रोड आहे, खूप छान असा एकदम स्मूथली जाऊ शकतो आपण.
तर चला तुम्ही पण माझ्यासोबत खडी घालूया. तर सॉरी बरं का, मी पूर्ण थोडंसं म्हणजे अगदी भक्त निवासमध्ये पर्यंत आलो आणि मोबाईल बंद झाला आणि तिथून लगेच मंदिर स्टार्ट होतं आणि मग बंद म्हणजे स्टोरेजचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे, आणि बरेचसे व्हिडिओ पेंडिंग आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो आहे. तर त्याच्यानंतर मग मी थोडंसं क्लिअर केलं आणि त्याच्यानंतर मग हे छोट्या क्लिप्स ज्या आहेत त्या माझ्याकडे ना अगोदरच होत्या शूट केलेल्या, ह्या मी अपलोड केल्या नव्हत्या, म्हणून मग हा याच्यापेक्षा सुंदर व्हिडिओ काय असू शकतो ना त्या या सगळ्या मंदिरातल्या क्लिपसाठी. त्यामुळे मग मी ह्या इथेच ॲड करते. हे आहे शनी मंदिर, जे की रेवणसिद्ध मंदिराच्या साईडला तिथेच आहे आतमध्येच, आणि इथे खूप छान छोटी छोटी मंदिरं आहेत आणि सगळी दत्त मंदिर आहे, परत शिव मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर हे शनी मंदिर आहे, नवग्रह मंदिर म्हणजे नवग्रहांची इथे पूजा होते, आणि खूप छान मंदिर आहे. आणि खडी घातल्यानंतर इतकं मन प्रसन्न आणि खूप छान वाटतं, आणि ज्या पण आपल्या इच्छा किंवा ज्या पण आपल्या म्हणजे जे पण आपल्याला करायचं असतं ना ते नक्कीच पूर्ण होतं. आणि चला तर मग हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि आणखी एक सांगायचं राहिलं तर चैत्र महिन्यात म्हणजे दररोज या अमावस्यापासून म्हणजे ज्या दिवशीपासून चैत्र महिना लागतो त्या दिवशीपासून ते चैत्र महिन्याच्या अखेरच्या अमावस्यापर्यंत दररोज सकाळी महाप्रसाद असतो. ज्यांना अन्नदानाची इच्छा असेल त्यांनी नक्की अन्नदान करू शकता आणि प्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आम्ही सुद्धा छानपैकी प्रसाद घेतला. आमच्या भाऊजींनी म्हणजे दिराने खिचडी वाटप केलं होतं, कारण त्या दिवशी एकादशी होती त्यामुळे. चला व्हिडिओ इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.